चल मित्रा, उत्साही, उन्नत आणि उज्ज्वल आयुष्याची घोडी उंच उंच उभारू. सुखी, समाधानी, आनंदी जीवनाच्या म्हणता की आपण मारू. सुखी, समाधानी, आनंदी जीवनाच्या म्हणता की आपण मारू. जगणं सुंदर होण्यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न असतो. पण या प्रयत्नामध्ये आपल्याला जे जे मिळालं, या प्रकृतीनं, परमात्म्यानं, परमेश्वरानं जे जे आपल्याला दिलं, प्राप्त झालं, ते हा प्रसाद म्हणून आपण तो ग्रहण करून जीवन जगलं पाहिजे. जीवनामध्ये यश, अपयश, चांगली वाईट परिस्थिती येऊ शकते, पण त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपलं स्वतःचं तत्व, सत्व आणि अस्तित्व टिकवण्यासाठी सजग आणि सावधान असणे महत्त्वाचं. मग परिस्थिती, मनस्थिती आणि वस्तुस्थिती कशी असली तरी आपलं जे मूळ आहे, आपला जो मूळ स्वभाव आहे, तो कधी विसरता कामा नये. कारण येणारी चांगली परिस्थिती, वाईट परिस्थिती माणसाला घडवण्यासाठी किंवा बिघडवण्यासाठी येत असते. पण याही परिस्थितीमध्ये आपलं मनाचा कंट्रोल ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं. एक 10-12 वर्षाचा मुलगा होता. त्याने आपल्या वडिलांना विचारलं की बाबा, आयुष्य सुंदर करण्याचं रहस्य काय? वडिलांना त्या मुलाचा प्रश्न ऐकून जरा अवाक झाले वडील. एवढ्या कमी वयामध्ये यानं हा प्रश्न विचारला. वडील त्याला म्हणाले, बेटा, मी माझ्या जीवनाच्या अनुभवानं तुला याचं उत्तर देईल. तुझं समाधान करायचा प्रयत्न करेल. परंतु या शहराच्या एका टेकडीवरती एक विद्वान व्यक्ती राहतो आणि लोक त्याच्याकडं आपल्या काही समस्या घेऊन जातात. तर तुला जर तुझ्या शंकेचं समाधान चांगल्या पद्धतीनं लागत असेल तर तू तिथं जा. आणि जाताना तू एकटं जाणं अपेक्षित आहे, तुझ्यासोबत कोणी नाही. वडिलांनी त्यांच्या पद्धतीनं सुंदर जीवनाच्या रहस्याचे वेगवेगळे आयाम त्याला सांगितले आणि सांगितलं की त्या विद्वानाकडे तू जा. मुलगा ज्ञानपिपासू होता, जिज्ञासू होता. तो जायला निघाला. टेकडी जरा उंच होती. जाताना पायीच निघाला. त्या टेकडीवरचे खाच खळगे, कुठं त्या निसर्गाचं सौंदर्य, कुठं त्याच निसर्गाची विदारक स्थिती आणि कुठं त्याच निसर्गाचं असणारं समतोल, हे सगळं पाहत तो निघाला होता. जाताना त्या टेकडीवरती पोहोचल्याबरोबर तिथं फार मोठं बगीचा होता आणि त्या बगीच्यामध्ये फार मोठ्या निसर्गरम्य वातावरणामध्ये त्या विद्वानाची झोपडी म्हणावं किंवा छोटंखानी तिची राहायची व्यवस्था होती. पण ती झोपडी, ती राहायची व्यवस्था फार प्रशस्त होती आणि सुंदर होती. त्यांनी गेल्यानंतर सांगितलं की मी यांच्यासाठी भेटण्यासाठी आलेलो आहे. त्या द्वारपालानं त्यांना सांगितलं की ऑलरेडी कोणीतरी, भरपूर लोक आहेत, तुला इथं विश्रांती घ्यावं लागेल. तुझा नंबर आला तर तुला बोलवतो. तू तिथे थांबला. त्यानं तिथं आसपास नजर फिरवली तर सुंदर सुंदर फुलं, झाडं, सुंदर आकृत्या, चित्र, निसर्गरम्य वातावरण, काही नैसर्गिक, काही कृत्रिम, असं सगळं वातावरण तिथे तयार झालेलं होतं. मनमोहक वातावरण होतं. एक अर्धा एक तासानंतर त्याचा नंबर आला. त्याला बोलवण्यात आलं आणि त्याने त्या महाराजांना, त्या विद्वानांना प्रश्न केला की मला सुंदर आयुष्य जगण्याचं रहस्य काय, हे सांगा. त्या छोट्या मुलाचा प्रश्न ऐकून तो विद्वान मी अचंबित झाला. तुझी हरकत नाही, मी तुला याचं उत्तर, समर्पक उत्तर देईल, पण त्याच्या अगोदर तुला एक काम करणं पडेल. तो म्हणतो, सांगा. हा जो परिसर आहे, हा परिसर तू मनमोहकपणे पाहायचा, डोळे भरून पाहायचा आणि इथं काय काय चांगलं आहे, काय काय वाईट आहे हे मला सांगायचं. पण जाताना एक अट आहे, तुझ्या हातामध्ये एक चमचा राहील आणि त्या चमच्यामध्ये तेल राहील.
हे पाहत असताना तुझे तेल सांडू द्यायचं नाही. म्हणलं, हो हरकत नाही. त्याच्या हातात चमचा दिला, तेल दिलं आणि तो परिसर पाहायला लागला. एक एक पाऊल टाकताना त्याचं लक्ष सगळं त्या तेलाकडं होतं की तेल सांडू नये. मग ते त्यानं प्रदक्षिणा मारली. पाहायचं होतंय परिसर, पण लक्ष केंद्रित होतं तेलाकडं. तो आला, तेल की सांडलं नाही. मग त्या विद्वानाने विचारलं की बाबा तू काय काय पाहिलं? इथं सुंदर सुंदर चित्रकृती आहेत, सुंदर पेंटिंग आहेत, सुंदर फुलं आहेत, फार सुंदर परिसर आहे. मी माझ्या आयुष्याची सगळी कमाई लावून हा परिसर सुंदर करायला जातो. तू काय पाहिलं? तो मुलगा म्हणाला की खरं सांगू का, तुम्ही मला हे तेल न सांडता इथं आण म्हणून सांगितलं, तर माझं खरंच तिकडं काही पाहायचं झालं नाही. त्याने प्रामाणिकपणे सांगून दिलं. तो विद्वान म्हणाला, हरकत नाही. आता एक काम कर, आता परत जा आणि डोळे भरून हा परिसर पहा. तेल सांडलं नाही पाहिजे. आता पहिली चूक झाली होती. हा गेला सावधानपणे आणि एक एक वस्तू पाहायला लागला. तो निसर्ग, ते फुलं, ते झाडं, त्यांचा असलेला सुवास, सुगंध भारावून गेला. त्याच्या हातात ती तेलाची चमचा होता हेही तो विसरला आणि मनसोक्त मनमुराद त्यानं त्या निसर्गाचा, त्या परिसराचा आनंद घेतला. पाहत पाहत त्या विद्वानाकडे आला आणि सांगितलं, मी फार पाहिलं, मन भरून पाहिलं, मला फार आवडलं. मग त्या विद्वानाने विचारलं, हरकत नाही, छान वाटलं तुला, ते तेल कुठं गेलं? तो विसरला की आणि पाहता पाहता तेलही सांभाळायचं होतं. मग त्याने प्रामाणिकपणे सांगितलं की मी पाहत असताना हे तेल माझ्या हातातलं चमचा, तेल कधी सांडलं मला तेच कळलं नाही. विद्वान म्हणाले, बेटा आयुष्य असंच आहे. माणसाला जे मिळतं त्याच्यामध्ये माणूस एवढा गुंगून जातो, भारावून जातो की आपलं जे मूळ आहे ते विसरून जातो. मित्रांनो, कथा फार छोटी आहेत, काल्पनिक शक्ती पण बौद्ध वास्तविक आहेत. जे आपल्याला मिळालं ते मिळाल्यामध्ये कसं मिळालं, आपला मूलाधार आणि मूळ स्वभाव आणि आपलं तत्व हे न सोडता आपण आपल्या जीवनाचा आस्वाद घेतला पाहिजे. जीवन सुंदर आहे, जगणं सुंदर आहे. फक्त त्या सुंदर जगण्याला पाहायचा दृष्टिकोन आणि जगायचा दृष्टिकोन उदात्त असला पाहिजे, उज्ज्वल असला पाहिजे आणि उन्नत असला पाहिजे. धन्यवाद.